एक मोठा भाऊ म्हणून सल्ला देतो तुला, दुसऱ्या लग्नाचा विचार कर. दादा चुकीचं बोलतोय का? आयुष्य पडले त्याच्या समोर. हे असं दुःख कुरवाळत राहिला ना तर काही होणार नाहीये. याला बाहेर काढला पाहिजे यातनं. सारंग ऐक ना, मला एकटं राहायचं यार, प्लीज. सॉरी, तुला त्रास दिला असेल तर. हे बघ नील, दादाची पद्धत कदाचित चुकली असेल, पण तो जे बोलला ते चुकीचं नव्हतं. एकदा विचार कर शांतपणे. असं का केलं डॅडनी? तारा शांत हो ना तू. तू का हायपर होतेस? हे बघ, डॅडचा हेतू वाईट नव्हता. मला असं वाटतंय की त्यांना असं वाटलं असेल की जर ते एकत्र बोलले तर विषय तिथल्या तिथे संपेल, म्हणजे एकदाचा सोक्षमोक्ष लागेल त्या विषयाचा, म्हणून त्यांनी असं केलं असेल. अरे पण सोहम, डॅडनी फक्त मॉमशी बोलायला हवं होतं ना. त्यांनी माझ्या मम्माला का इन्क्लूड केलं या सगळ्यात? असं केल्याने आता मॉम अडचणीत आल्या ना. तुम्ही पुरुष लोकांना प्रश्न सोडवायला जाता पण गुंता वाढवून ठेवता. तर काय करायचं? काय ग, काय झालं? एवढी का चिडलीस तू? मॉम, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं, डॅडनी फक्त तुमच्याशी बोलायला हवं होतं, पण ते तर एकत्र तुमच्या दोघींशी पण बोलले आणि गुंता वाढवून ठेवला सगळा. जरा शांत होशील प्लीज? मी बोलू? खरं तर यांना फक्त माझ्याशीच बोलायचं होतं, तेही एकांतात. पण नेमकी भैरवी तिथे होती. आता भैरवीच्या समोर सगळं काही बोलल्या कारणाने तिचं असं मत पडलं की मी तुझ्याशी बोलावं, तुला समजावावं, म्हणजे तू घर सोडून कुठेही जाणार नाहीस. आणि आता मी तुझ्याशी बोलल्यानंतर तू तरी सुद्धा जर का हा निर्णय घेतलास तर ती मला दोषी ठरवेल. काय म्हणतेस तू मॉम? भैरवी तुला माफ का नाही करणार? या तुझी काय चूक आहे? तूच सांग ना मला. मी बघतोय गेले काही दिवस ना तू स्वतःला खूप ब्लेम करतेस. ऐक ना, ऐक ना, जगाची रीतच अशी असते. आता हेच बघ ना, मी जेव्हा तुला घराबाहेर काढलं होतं, तुला शिक्षा दिली होती, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना असंच वाटलं होतं ना की मी कुटुंब तोडतीये, पण तसं नव्हतं. त्यानंतर मी तुला माफ केलं, तुला घरात परत घेतलं. तर आता तुझं असं म्हणणं आहे की जोवर भैरवी इथे आहे तोवर तू या घरात राहणार नाहीस, तू हे घर सोडून निघून जाशील. आता भैरवीला असं वाटतंय की मी दोषी आहे, बरोबर ना? म्हणजे शेवटी काय, काहीही झालं तरी सुद्धा आईच दोषी. नाही मॉम. मॉम, तुम्ही स्वतःला का दोषी मानताय? उलट तुम्हीच तर मला घरात परत बोलवलं ना. याचा आणि माझा तिच्याशी न बोलण्याचा काय संबंध आहे? उद्या जर मी घराबाहेर गेले तर त्यासाठी फक्त आणि फक्त ती बाई जबाबदार असेल. कारण मी तिला उद्या सकाळपर्यंतची मुदत दिली आहे की ती जर हे घर सोडून नाही गेली तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि हे आता माझं फायनल आहे. तारक,